ताई. छान वाटलं मॅडम. जर नाही समजलं तरी समजावून सांगितलं तुम्ही छान. ओके. अगदी फोटो जरी टाकला तरी तुम्हाला समजलं की काय चुक्या केलेल्या आहेत ते पण सांगितल्या तुम्ही. काय वाटलं तर मग कॉल करा काय अडचण आली तर. ठीक आहे. आणि हो, प्रॅक्टिस हो. करा. प्रॅक्टिस राहू द्यात. म्हणजे अजून फिनिशिंग छान येईल. ठीक आहे. पूजाताई. छान वाटलं मॅडम. छान वाटलं. मस्त छान होतं. हां? छान वाटलं मॅडम. ओके. प्रॅक्टिस करा. हं? हो. ओके. असं वाटलंच नाही की पहिल्यांदाच बनवल्यात म्हणजे बघितल्यावर. हां ना? तरी अजून तुम्हाला अजून हां. प्रॅक्टिस झाल्यावर अजून छान येतील प्रोडक्ट. हं? फक्त अजून ज्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्यात ना, फक्त त्याच्यावरती काम करा. हं? हो. सविताताई. एकदम भारी. छानच वाटलंय आणि समजलंय व्यवस्थित मेन म्हणजे. वाटलंच नाहीये की फर्स्ट टाईम केलंय आणि आपल्याला जमतच नाहीये अजिबात असंही काही नाहीये. समजून सांगण्याची जी पद्धत होती एकदम बारीक-बारीक गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी ज्या मायनर असतात आपण दुर्लक्ष करतो, पण त्या पण तुम्ही खूप छान सांगितल्या. मस्त. ओके. प्रॅक्टिस करा पण हां. छान प्रोडक्ट बनवा आणि ग्रुपवरती पाठवत जा. ठीक आहे. कुणी काय बनवलं ग्रुपवरती पाठवत जा. जेणेकरून तुमचं पाहून बाकीच्यांना पण मदत होऊ शकते. ठीक आहे? ओके. प्रमिलाताई. छान वाटलं खरंच. म्हणजे नाही का Instaवर पाहिले ना जेव्हा प्रोडक्ट तेव्हा म्हटलं बापरे हे एवढे अवघड कसे बनवायचे आता. पण तुम्ही एवढं आवाज भारी येत नाही सांगितलं. तुमचा. म्हणजे Instaवर पाहिले ना प्रोडक्ट हो, हो. त्यावेळेस बापरे हे कसं बनवायचे आता एवढे अवघड किती अवघड आहेत. पण जेव्हा तुम्ही सांगितले ना म्हणजे खरंच अ, भारी वाटलं. छान समजलं पण एकदम. ओके. जमले म्हणजे. ठीक आहे. आता हं, प्रॅक्टिस हं. कंटिन्यू ठेवा. हां? हो, हो. आणि छान-छान प्रोडक्ट बनवा. ग्रुपवरती आपल्या शेअर करा. ठीक आहे? सायलीताई. मला वाटतच नव्हतं नाही का ऑनलाईन शिकता येईल म्हणून. ऑनलाईन पण शिकता येतंय पहिल्यांदा म्हणजे एक्सपिरियन्स आला मला नाही का येत. ओके. पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता तुमचा. नाही मी खूप जणांना सांगते, हो. म्हणजे खूप जणांना समजून सांगते. काय म्हणजे खूप जणांना असं वाटतं, की ऑनलाईन येईल का? एकतर खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. तार इकडून घालायची, तिकडून घालायची, मणी आपले छोटे असतात. हे अगदीच छोटं काम आहे ना, म्हणजे असं नाजूक काम आहे. तर खूप जणांना प्रश्न असतो येतंय का नाही, येतंय का नाही? पण सांगते करा एकदा. नाही आलं तर विचारा. हां, मग तेच वाटत होतं नाही का बघून तरी येईल हां. का नाही ऑनलाईन आपण मी तुम्हाला पण बोललेले कॉलवर की नाही का हां. मला नाही जमेल का नाही ऑनलाईन म्हणून. मला आठवतंय तुम्ही तर मला छान. विचारलेलं. हो. चालेल, चालेल. ठीक आहे. येतं सगळ्यांना ऑनलाईन केलं तरी पण? हं. हो, एक स्वप्नी छान येतं. स्वप्निताताई. स्वप्निताताई ना? हो, स्वप्निता. हां, हो. छान वाटलं. मस्त शिकवलं. छोट्या-छोट्या गोष्टी समजून सांगितल्या. छान वाटलं. ओके. म्हणजे बनवलं ना सगळ्यांना वाटलं तू बनवलंय का? कुणालाच विश्वास नाही बसला असा. पहिल्यांदा बनवलं ना, हां. सगळ्यांना आवडलं असं. ओके. वेगळं काहीतरी. आणि खूप उत्सुकता हां, असते. आपण आपल्या हाताने जेव्हा नवीन बनवतो, घालतो, तेव्हा अशी वेगळीच उत्सुकता असते किंवा घरच्यांना देतो तेव्हा असं. हो. फक्त प्रॅक्टिस करा. थँक यू. हं. काही लागलं तर सांगा. ठीक आहे. काय अडचण आली तर कॉल करा. रुचिताताई. छान वाटलं. पहिल्या दिवशी वाटलं, की सारखं वायर तुटते, तर आपल्याला जमतं का नाही? हां. नंतर आता जमायला लागले. ओके. आणि एक भीती पण असते, की सगळ्यांचं होतंय, त्याच्यात आपण कुठेतरी मागे राहिलो, तर होतंय की नाही, येतंय की नाही, नाही का? झालं आता सगळ्यांचं, असं म्हणजे अजून एक माइंडमध्ये ह्या पण गोष्टी चाललेल्या असतात. त्याच्यामुळे काय असतं, कुठून वायर घालायची नसते, तिथून घालून बसतो आपण. ठीक आहे. अशा चुका पण गडबडीत होतात आणि ते कळतं मला. तुमचे जेव्हा फोटो बघते ना, तेव्हा ते माझ्या लक्षात येतं ते.
त्याच्यामुळे मी काय सांगते, की फ्रंट कॅमेरा चालू ठेवत जा. फ्रंट कॅमेरा जर चालू ठेवला ना, तर मला अजून गोष्टी क्लिअर कळतात, की कोणाचं झालंय, कोणाचं नाही झालं, कोण कुठून वायर घालतंय. तुमच्या हाताच्या मूव्हमेंटमधून कळतं त्या. चालतंय. प्रॅक्टिस करा, ठीक आहे?